देवघर कसे असावे? देवघरासंबंधित काही महत्त्वाचे नियम आणि देवपूजा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बल चालेल. देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल, स्टील किंवा लोखंडाचे नको. देवघराच्या भिंतींना हलका नारंगी, केशरिया या भगवा रंग लावावा, नाहीतर एखादी भिंत या रंगाची करावी. देवघरात अभिमंत्री श्री यंत्र जरूर ठेवावे. ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे. देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा. कुंचा शक्यतो नको. देवघरात बसायला दर्भाचे आसन जरूर घ्यावेत. कोणत्याही पूजेच्या दुकानात दर्भ आसन मिळते. देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा. देवघरात रोज एक सुगंधी अगरबत्ती आणि एक लोबांची उदबत्ती जरूर लावावी. देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात. देवांचे आसन नेहमीच आपल्या आसनापेक्षा उंच असावे. देवघरात वरून कलश ठेवावा. हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा. कलशात नारळ, 5 पाणी, पैसा, सुपारी टाकावी. त्याला हळदी कुंकवाचा प्रत्येकी 3 किंवा 5 रेषा ओढाव्यात. देवघरात गणपती, अन्नपूर्णा, बाळकृष्ण श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी. देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो पण लावू नये. देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवताबरोबर ठेवू नये. देवघरात रोज कापूर जाळून एक तरी मंत्र अगर स्तोत्र जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी. देवघरात एक वितापेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी. देवघरात झोपणे, जेवणे टाळावे. देवघरात देवाला सणवारी आपण जे जेवण करता ते नैवेद्य म्हणून दाखवावे. देवघरात पूजा करताना भांडणे, ओरडणे, अपशब्द बोलणे टाळावे. देवघरात स्वस्तिक काढण्याचे महत्त्व. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे. स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे. स्वस्तिक म्हणजे सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिवपार्वती, श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो. शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास आहे. स्वस्तिक गतीचे द्योतक आहे. त्याचे 4 बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णूंचे हात असून त्या 4 हातांनी ते 4ही दिशांचे पालन व रक्षण करतात. स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, प्रीती, सौंदर्य, आशीर्वाद, कल्याण, शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत. स्वस्तिकाची आडवी रेघ म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेघ म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंचे नाभिकमळ असून श्री ब्रह्माचे उत्पत्ती स्थान आहे. देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्यपुराणात म्हटले आहे. भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य, सर्व दिशांचा सौरभ, मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ, निर्मितीच्या साह्याची सूचना आणि देश, काळ यांचे मिलन आहे. अशा विविध अंगांनी नटलेल्या स्वस्तिक या शुभचिन्हास माझा नमस्कार. आता जाणून घेऊया देवपूजा. देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे. प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे. पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा. प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे. त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी. शंख जलाने भरावा. त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामग्री यावर शंखजल प्रोक्षण करावे. भूशुद्धी, भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरुवात करावी. पुरुष सूक्ताने देवांच्या मूर्तीवर म्हणजे 2 हात, 2 पाय, गुडघे, कंबर, बेंबी, हृदय, कंठ, मुख, नेत्र, मस्तक या स्थानी पुरुष सूक्ताच्या मंत्राने क्रम न सोडता न्यास करावा. मूर्तीला साक्षात देवरूप मानून नंतर पूजा करावी. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ, आचमन, स्नान, वस्त्र
यज्ञोपवीत, गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व पुष्पांजली हे 16 उपचार पुरुष सूक्ताचे एक एक रुचेने देवाला द्यावे. गंधानंतर अलंकार, चांगले भोग व्हावे. नैवेद्याला 4 प्रकारचे अन्न द्यावे. श्रेष्ठ उपचार, विडा, दक्षिणा, आरती, फळे, स्तवन, गायन, नाच, वाद्य, ब्राह्मण भोजन या उपचाराने देवाला संतुष्ट करावे. पूजेच्या आरंभी घंटानाद करावा. स्नान, धूप, दीप देताना घंटा वाजवावी. स्नान, नैवेद्य, वस्त्र, यज्ञोपवीत समर्पणानंतर आचमन देत जावे. प्रत्येक उपचाराला आचमन देत राहावे. देवपूजेच्या वेळी स्नान घालताना महादेवाशिवाय अन्य देवाला शंखाचे पाणी अर्पण करावे. देवास फुले वाहताना ही काळजी नक्की घ्यावी. आपल्या घराच्या बागेतील आणलेली फुले उत्तम, अरण्यातून आणलेली फुले मध्यम, विकत आणलेली फुले कनिष्ठ होत, पांढरी फुले उत्तम, लाल फुले मध्यम, काळी फुले कनिष्ठ होत, शिळी फुले वर्ज्य करावी. फुलास भोग पडले असेल, बारीक किडे फुलात असतील, आपोआप गळून पडलेली फुले, मळ लागलेली फुले, डाव्या हाताच्या स्पर्शाने झालेली, पाण्यात घातलेली फुले, फुलांचे तुकडे देवाला वाहू नये. बकुळ, कमळ, अशोक, चमेली, दुर्वा, बेलपत्र, शमी, कुश देवाला वाहावे. तुळस, कणेर, मोगरा, अशोक ही विष्णुदेवांना उत्तम आहेत. कांचन, अकाव, रुई म्हणजे धोत्रा, सेमल, कुडा ही विष्णूला वाहू नयेत. गणपतीला तुळशी, देवीला दुर्वा, महादेवांना काळी लाल फुले, केवडा, निंब आदी वाहू नये. महादेवांना पांढरी फुले, बेलपत्र वाहावी. गणपतीला दुर्वा व लाल फुले वाहावी. विष्णुदेवास तुळशी व पिवळी फुले वाहावीत. दत्तात्रयांना तुळस, बेल व पिवळी व पांढरी फुले वाहावी. देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपूर, नरक भोगी निरंतर, ऐक ब्राह्मणा एकचित्ते. ही ओळ आहे गुरुचरित्र अध्याय 37 मधली. देवपूजेचे 6 विधी शास्त्रात सांगितले आहेत. उदक नारायण, अग्निदेव पूजा, मानस पूजा, सूर्यपूजा, प्रतिमा पूजा, यज्ञ पुरुष पूजा आणि धेनू किंवा ब्राह्मण पूजा. गुरुचरित्रात उल्लेखल्याप्रमाणे गुरुपूजा मनोभावेसी प्रत्यक्ष तुष्टे श्री गुरुमूर्ती, वेदोक्त मंत्र करुणी वाची विधीपूर्वक पूजावे. निर्माल्य नैऋत्य दिशेस टाकावे. कपित्य, केतकी, शशांक व श्यामपुष्पे वर्जावी. देवपूजा पूर्ण झाल्यावर धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. साष्टांग नमस्कार करावा. देवतांची पूजेत काही त्रुटी असल्यास माफी मागावी. सकल क्षेमासाठी ही प्रार्थना करावी. येणे विधी पूजा करिता, काम्य होय तुम्हा त्वरिता, चातुर्वेद पुरुषार्था लढत तुम्ही अवधारा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.